नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 7वा. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे सबिंदु सिंधु सुस्खलम तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम कलौमलौघ भारहारी सर्व तीर्थनायकम सुमत्स्य कच्च नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. श्री गणेशाय नमः. मार्कंडेय सांगतात, राजन, 21 कल्पांच्या कथांचे तुला वर्णन मी सांगतो. देवमुनी यांच्याकडून नित्य पूजित या देवनदीस सर्व सिद्धादी मुनी शरण जातात. प्रत्येक युगाच्या अंतिम पर्वात कठीण प्रसंगातून मातेने या श्रेष्ठ मुनींचे रक्षण केलेले आहे. प्रलयाच्या अगोदर स्वप्नात जाऊन तिने प्रत्येक कल्पात मुनीस आपले पवित्र नित्य नूतन मंगल दर्शन देऊन आपण प्रलयास घाबरून न जाता माझ्या आश्रयास यावे, मी आपल्या परिवाराचा सांभाळ करीन असे सांगितले आहे. असे म्हणून ती सौदामिनी स्वप्नातून अदृश्य झाली. सकाळी उठून प्रत्येक मुनी योगी हे परस्परास म्हणू लागले, या तेजस्विनी परम दुर्लभ देवनदीचे दर्शन आम्हाला घडले व तिच्या वात्सल्याने मातृत्वाने भक्तमहिमा वाढवणाऱ्या शिवाचे ते गुणगान गाऊ लागले. त्यांनी त्या श्रेष्ठ मातेस नमस्कार केला. सर्वानुकूल असणाऱ्या त्या नर्मदेच्या तटावर सर्व ऋषी मंडळी स्वस्थपणे यज्ञ, उपासना, जपजाप्य, तर्पण आणि लिंगपूजन करू लागले. म्हणजे 21 कल्प झाले आतापर्यंत आणि त्यातल्या कथांचं वर्णन हे आता सांगत आहेत. सर्वांनी असे जाणले, नर्मदा हीच शंकराची इला नामक कलाशक्ती आहे. तीच पापविनाशक आणि संसार तारिणी आहे. ही माता नर्मदा 24 कल्पात नष्ट झाली नाही. ते 14 कल्प कपिल, प्राजापत्य, ब्रह्म, सौम्य, सावित्र, बृहस्पत्य, प्रभासक, महेंद्र, अग्नी, कल्प, जयंत, मारुत, वैष्णव, बहुरूप, ज्योतिष इत्यादी आहेत. तर पुढे मयूर, कौर्म, बक, मत्स्य, पादकल्प, वटकल्प आणि आता सुरू असलेले वाराह हे 21वे कल्प आहे. अर्थात प्रत्येक कल्पात वेगवेगळ्या रूपात सदाशिवांनी जगताचा संहार आणि सृजन केले आहे. त्या कठीण काळात माता नर्मदा व मी यांच्या कृपेने आम्ही सुरक्षित राहिलो. अशा त्यांच्या वेगवेगळ्या प्रलय व बहुविध रूपांच्या लीलांचे तटस्थ राहून आम्ही अवलोकन केलेले आहे. अशा 21 कल्प वर्णन नावाचा अध्याय इथे पूर्ण झालाय. म्हणजे खूप छोटा अध्याय आहे हा. फक्त 21 कल्पांची माहिती दिलेली आहे. तर आपण आता पूर्णपणे नर्मदेचं जे स्तोत्र आहे ते या अध्यायामध्ये पूर्णपणे भक्तिभावाने गाऊया. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे सबिंदु सिंधु सुस्खलम तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम कलौमलौघ भारहारी सर्व तीर्थनायकम सुमत्स्य कच्च नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतलम धनंत समस्त पातकारी दरिपदाचलम जगल्लले महाभये मृकुंड सूनु हर्दमे हर्मदे त्वदीय जगल्लले महाभये मृकुंड सून हर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदंबु वीक्षितं यदा मृकुंड सूनु शौनकासुरारी देवी सर्वदा पुनर्भवादि जन्म जंभवादि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे
अलक्ष लक्ष किन्नराम रासुरादि पूजितम सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष पूजितम वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे सनत कुमार नचिकेत कश्यपात्रि षटपदै धृतं स्वकीय मानशेषु नारदादि षटपदै रवींदुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तिदायकम विरंची विष्णु शंकरम स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे अहोमृतं अहोमृतं श्रुवन श्रुतं महेश केश जातटे किरात सूत वाङ्वेषु पंडिते शठे नटे दुरंत पाप तापहारी सर्व जंतु शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे इदंतु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा सुलभ्य देव दुर्लभं महेश धाम गौरवं पुनर्भवानरान वै त्रिलोकयन्ति रौरवं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर